बाळासाहेब पाटील वैभव कृषी केंद्र वागडी ॲडव्हान्स शेती सेवा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण आपल्या वडाडी गावातील चंद्रकांत बापू आमले यांच्या शेतावरती कपाशी पीक पाणी करायला आलेलो आहोत आणि या ठिकाणी गेल्या 8 दिवसापूर्वी ग्लोबल कंपनीचं ग्रँड विटारा याचा डेमो गवडी साहेबांनी या ठिकाणी यांना बांधाकडच्या 3 तासावरती मारायला दिलेलं होतं। बरोबर आहे का अण्णा? हीच बॉटल होती ना? हीच बॉटल। तर बघा शेतकरी मित्रांनो, ग्रँड विटारा ग्लोबल कंपनीचं हे रस शोषक किडींवरती चांगल्यापैकी काम करत असतं आणि या ठिकाणी प्रत्यक्ष आपण शेतावरती पीक पाणीसाठी आलेलो आहोत आणि खरोखर रिझल्ट कसा आहे हे बघण्यासाठी गवडी साहेबांचं म्हणणं होतं की प्रत्यक्ष शेतावर चला, वाटल्यास तर रिझल्ट बघा आणि मग काय तर बघा। परंतु या ठिकाणी आपण बघू शकतोय मित्रांनो, हे पूर्ण कपाशीचं क्षेत्र आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या मर्जीनुसार XYZ कुठल्या तरी कंपनीचं जे काही त्यांनी फवारणी घेतली असेल, परंतु गवडी साहेबांनी या ठिकाणी या 3 तासावरती ग्रँड विटारा ग्लोबल कंपनीचं या ठिकाणी फवारणीसाठी डेमो औषध दिलेलं होतं आणि या ठिकाणी दादांची सुद्धा शेतावरती आहे। आपण दादांकडनं जाणून घेऊया की त्यांना काय वाटतंय की या 3 तासामध्ये आणि बाकीच्या तिकडच्या क्षेत्रामध्ये फरक काय वाटतोय, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। 5-7-8 दिवसापूर्वी यांनी तुम्हाला कुठलं औषध दिलं होतं? हे आमच्याकडे आले होते साहेब, त्यांनी सांगितलं, मी इथंच बसलो होतो की डेमो कंपनीचं फवारणी करावं। बरोबर। मग एक पंप दिला त्यांनी, मग आम्ही बांधा लागवून 3 चाच मारले। हो, ती 3 चाच आणि हे बाकीचे त्याच्यात जमीन आसमानचा बदल आहे। आज बी पहा तुम्ही दिसू राहिलं आणि आम्हाला 100% रिझल्ट भेटला। इथून पुढं आम्हाला आता ती पावडर मारावं। त्यात घेर वगैरे केला, या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? फुलपात्या वगैरे भरपूर आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी प्रत्यक्ष शेतकरी आपल्याला या ठिकाणी त्यांचे अनुभव सांगताय की त्यांनी मारलेली कपाशीची फवारणी बाकीच्या क्षेत्राला आणि गवडी साहेबांनी दिलेलं ग्लोबल कंपनीचं ग्रँड विटारा हे या ठिकाणी आपण सुद्धा प्रत्यक्ष या ठिकाणी लाईव्ह बघू शकतोय। हे 3 तास या ठिकाणी याची ग्रीनरी वगैरे चांगल्यापैकी आलेली आहे। त्यातल्या त्यात पानाच्या पाठीमागच्या साईडला आपण बघतोय की या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा मावा, तुडतुडा, थेंब असा कुठलाही रस शोषक किडींचा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसत नाहीये। आणि त्या पलीकडच्या साईडला जर बघितलं तर तुम्ही सुद्धा बघितलं अण्णा, तुम्हाला पानं सुद्धा तोडून दाखवले की त्या ठिकाणी काय वाटतंय, तिकडे अटॅक आहे की नाही? अटॅक आहे। त्या साईडला अटॅक आहे, परंतु या ठिकाणी अटॅक नाही आहे। तरी शेतकरी मित्रांना एक सांगू शकतो की ग्लोबल कंपनीचं ग्रँड विटारा हे औषध रस शोषक किडीवरती चांगल्यापैकी रिझल्टकारी औषध आहे। तरी शेतकऱ्यांनी वापरायला काही हरकत नाही आहे। धन्यवाद।